ब्रेन डेव्हलपमेंट करतो म्हणजे काय करतो? हो, म्हणजे बरं. मुलांचा राग कमी होतो, त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते. ब्रेन जिम काय असतात? ब्रेन जिम म्हणजे ना हे त्या टेस्टमधून कसं कळतं की एखाद्याचे ऑडिटरी सेन्सेस चांगले आहेत, व्हिज्युअल सेन्सेस चांगले आहेत? येस. धृतराष्ट्र होते की जे आंधळे होते पण त्यांना डोळ्यापुढे सगळं काही दिसत होतं की तिकडे काय चालू आहे. आणि त्याचप्रमाणे संजय होते की त्यांना इतक्या दूरवरचं ऐकायला येत होतं. बरं. तर ही जी विद्या आहे ती तेव्हापासून हे आत्तापर्यंत सगळ्यांमध्ये आहे. बरं. तर ही फक्त आपल्याला ॲक्टिवेट करता यायला पाहिजे. अच्छा, एवढी छोटी मशीन आहे? येस. याच्यावर आपण फिंगरप्रिंट्स घेतो. चौरंगी रेवा नच भर्तृसंज्ञा भूम्यां बभूर्भू नवनाथ सिद्धा. हा मंत्र म्हणला ना की आपल्या मनातली भीती निघून जाते आणि मुलांमधली खूप छान कॉन्फिडन्स येतो. की त्यांची चिडचिड, त्यांचा राग सुद्धा कमी होतो. ते कसं होतं याच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये? याच्यामध्ये सर जे आपण जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातो ना तर तेव्हा एक ती धाकधूक असते मुलांच्या मनामध्ये. तर याच्यासाठी प्राणायाम हा बेस्ट सोल्युशन आहे. प्राणायाम आणि मेडिटेशन. एका मुलाचा तर एका डोळ्याचा पूर्ण नंबर गेला, एका डोळ्याचा आता बऱ्यापैकी कमी आला आहे. पहिले तर कनिका तुम्हाला हे सांग, ही नोट किती रुपयाची आहे? 200. तुला दिसतंय का? नाही. हातात न घेता तू सांगतेस? ओके, Distance. बरं. नंबर सांग मला याच्यावरती. 5 हम्म, D हम्म, T हम्म, 3 हम्म. 0 5 A 2 1. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 जास्त स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, मला असं वाटतं की आज कुठलंही इंट्रोडक्शन देण्यापूर्वी आधी आपण काहीतरी एक प्रॅक्टिकल घेऊयात, डेमो घेऊयात. म्हणजे आजच्या पॉडकास्टचं महत्त्व तो डेमो पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजेल असं मला असं वाटतं की आपण एक थेरॉटिकल इंट्रो देतो दरवेळेस, तसा तो इंट्रो न देता आज आपण काहीतरी प्रॅक्टिकल करून दाखवूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की आजचा पॉडकास्ट कुठल्या विषयावरती आधारित आहे. आजचा पॉडकास्ट अगदी अभूतपूर्व असणार आहे, चमत्कारिक देखील असणार आहे आणि थोडंसं वेगळं विचार करायला लावणारा पालकांना त्यांच्या पाल्यांच्या बाबतीत आणि जी मुलं आहेत ज्यांना समजतं त्यांना स्वतःच्या बाबतीत देखील. सो मी आज पहिल्यांदा हा प्रयोग करतो आहे आपल्या मंचावरती. आपल्याकडे 2 छोटीशी मुलं आहेत. एक 10 वर्षाची मुलगी आहे कनिका आणि रियांश नावाचा मुलगा आहे जो आत्ता 6 वर्षांचा आहे. सो आपण त्यांना इथे बोलूयात आणि मला असं वाटतं की या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा चमत्कार आपला ब्रेन आहे, आपला मेंदू आहे आणि तो जेव्हा विकसित होतो तर काय काय होऊ शकतं हेच सांगणार आजचा पॉडकास्ट आहे. पण त्याआधी आपण डेमो बघूयात. थोडासा वेळ घेतो तुमचा. मी बोलवतो आजच्या आपले क्यूट लिटल गेस्ट. कनिका ये. आता इथे कनिका दिसते तुला? ओके. ही कनिका आहे आणि हे जे माझ्या हातात आहे तो ब्लाइंड फोल्ड आहे. हा आपण कनिकाच्या डोळ्यावरती बांधूयात आणि त्याच्यानंतर डोळे झाकून आपल्याला आपल्या भारतात बऱ्याच लोकांना डोळे उघडे ठेवून सुद्धा वाचता येत नाही. कनिका आपल्याला डोळे झाकून काहीतरी वाचून दाखवणार आहे. सो हे सरळ प्रॅक्टिकल आहे, तर बघूयात आपण काय करता येतं ते. दिसतंय तुला होय, कनिका? दिसतंय. दिसतंय? अरे वा. थांबा, इकडे बघा. आता दिसतंय? नाही. व्यवस्थित लागलाय फोल्ड? हो. मग तू काय वाचून दाखवणार आहेस आज? मी बरं, माझ्याकडे एक नोट आहे 500 रुपयाची. याच्यावरती नोटेवरती नंबर लिहिलेला असतो बरोबर प्रत्येक नोटेचा. तू नंबर सांगू शकतेस? हो. हां, घे. दे तुझ्या हातात घे. 0 L A 913091. दुसरी नोट आहे आपल्याकडे. एक नोट आहे. ही नोट तू पूर्वी वाचली होतीस? नाही, म्हणजे वाचली जरी असली तरी हा नंबर लक्षात राहतो. इट्स सेल्फ फार मोठा मिरॅकल आहे आणि डोळे बंद करून तिने हा नंबर आपल्याला सांगितलेला आहे. मी परत एकदा फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी, मला स्वतःलाच फार क्युरिओसिटी झालेली आहे. नोट आहे माझ्या हातामध्ये, तुम्हाला दिसत असेल. ही किती रुपयाची नोट आहे आपण कनिकाला न सांगता विचारूयात. पहिले तर कनिका तुम्हाला हे सांग, ही नोट किती रुपयाची आहे? 200. तुला दिसतंय का? नाही.
हातात न घेता तू सांगतेस? ओके डिस्टन्स. बरं, नंबर सांग मला याच्यावरती. 5 हम्म, B हम्म, T हम्म, 3 हम्म. 0 5 8 2 1. अच्छा, हा नंबर जर दाखवता आला तर सोमा नंबर दाखव. एक्झॅक्ट तिने तो नंबर सांगितलेला आहे कॅमेरावरती. दिसतंय? ठीक. वाव, म्हणजे आपलं ब्रेन, आपले 5 सेन्सेस किती डेव्हलप होऊ शकतात ना, याचं जिवंत उदाहरण राजमंचावरती आज आपण पाहिलेलं आहे. बरं, एवढंच नाही तर ती ब्लाइंड फोल्डने बुक वाचू शकते, कुठल्या नोट्स असतील त्या वाचू शकते, हो की नाही? वाचू शकतेस? हो. बरं, साऊंड किंवा डोक्याच्या मागे ते पण. अजून काय काय करू शकतेस? तुम्ही जर त्या ह्याच्यावर कार्डवर असं वाजवलं ना, हम्म. तर त्या आवाजावरून सांगेल की कोणतं कार्ड आहे तुमच्या हातात. ओके. अच्छा, याच्यामध्ये काही कार्ड्स आहेत. बरं, आपण हे एक कार्ड निवडूयात आणि बघूयात. याच्यावरती फक्त टिचकी मारल्याच्या नंतर हो. ती ओळखेल की हे कार्ड कुठलं आहे ते. कंटिन्यू वाजवा. क्लॉक आहे. क्लॉक आहे. बापरे. बरं, मी दुसरं घेऊ? हो. ठीक आहे, हे मी दाखवतोय, बघूयात बरोबर येते का. डेअरी मिल्क आहे. शाबास, खूप खूप सुंदर. आता ॲक्च्युली मी खरंच एक्सायटेड झालेलो आहे याच्यासाठी. बरं, कनिका वयाने 10 वर्षाची आहे आणि तिचं ब्रेन, तिचे जे सेन्सेस आहेत ते एवढे जास्त डेव्हलप झालेले आहेत, हे पाहून मला खूप जास्त आनंद होतो आहे. आपण अजून एक त्याहून छोटा, म्हणजे हिचाच छोटा भाऊ आहे रियांश, तो 6 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा, 8 वर्षाचा आहे. आपण त्याचं मॅजिक बघूयात एकदा. रियांश, कम प्लीज. तू पण ब्लाइंड फोल्डला ना? हे घे, हा छोटा. ओके, ठीक आहे. तो पातळ आहे, हा जाड आहे. ये, हां, इथे पकड थोडंसं, 2 मिनिट. ओके, तुला दिसतंय आता काही? नाही ना? ओके. हे रिबिक क्यूब आहे, सर्वांना माहिती आहे. उघड्या डोळ्यांनी मला असं वाटतं मला हे कधी सोडवता आलं नाही. आज आपला हा छोटा गेस्ट रियांश इथे ब्लाइंड फोल्ड करून रिबिक क्यूब सॉल्व करणार आहे. प्लीज इथे ये. हा, ये सर्वांच्यासमोर. आता इथे करून दाखव. थोडंसं वरती पकड बाळा. हां, कर. स्पीड वाढली त्याची. वाव, खूपच सुंदर, अमेझिंग, खरंच. वाव, कमाल कमाल कमाल. तुला दिसत होतं का? बघू जरा हे. बापरे, माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारच आहे फक्त. खूप छान रियांश, खूप कौतुक आहे तुझं. बस, मी नंतर तुला भेटणारच आहे आणि हे पैसे तू जिंकलास. बस.
हे जे आत्ता तुम्ही मॅजिक, ज्याला आपण सायन्स म्हणू शकतो किंवा आर्ट म्हणू शकतो, जे काही आहे ते पाहिलं. अगदी छोटी छोटी मुलं, 8 वर्षाचा मुलगा, 10 वर्षाची मुलगी, आणि त्यांनी जी आत्ता करामत करून दाखवलीत. मी खरंच या पॉडकास्टचा इंट्रो देण्यापूर्वी मला असं वाटलं की आपण हे एकदा डेमो दाखवावा आणि तुम्हाला कळावं की आज पॉडकास्ट कशावरती असणार आहे. आपलं ब्रेन आपण जेव्हा जन्मतो तेव्हा जिथे असतं त्यापेक्षा खूप जास्त आपण डेव्हलप करू शकतो. आपले 5 सेन्सेस वाढवू शकतो, त्यांचा स्ट्रेच करू शकतो. आणि हे जे आत्ता आर्ट पाहिलं ना, त्याच्याच आर्टिस्ट हे त्यांच्याकडून ज्यांनी करून घेतलं, हे करण्यासाठी आपलं ब्रेन डेव्हलप करण्यासाठी ज्या शिकवतात त्याच आर्टिस्ट म्हणू शकतो, त्या गुरु म्हणू शकतो, त्या शिक्षिका म्हणू शकतो. डॉक्टर भाग्यश्री वैद्य मॅम आपल्याकडे मंचावरती आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट हा अत्यंत वेगळा आणि खूप सुंदर होणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, सरळ आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅम, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुमचं. कसं आहे? खूप छान, खूप छान. हे आत्ता जे आम्ही आणि प्रेक्षकांनी पाहिलं त्याच्यामागे तुम्ही आहात हे पाहून मला खरंच आनंद होतो आहे. आणि मी स्वतः खूप जास्त एक्साइट झालेलो आहे की हे कसं काय होऊ शकतं, काय होतं. पहिले तर हे सांगा काय होतं आत्ता यांनी जे करून दाखवलं ते. येस, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती तेव्हा कितीतरी अंतरावर 200 मैलावर धृतराष्ट्र होते की जे आंधळे होते, पण त्यांना डोळ्यापुढे सगळं काही दिसत होतं की तिकडे काय चालू आहे. आणि त्याचप्रमाणे संजय होते की त्यांना इतक्या दूरवरचं ऐकायला येत होतं. तर ही जी विद्या आहे ती तेव्हापासून हे आत्तापर्यंत सगळ्यांमध्ये आहे. तर ही फक्त आपल्याला ॲक्टिवेट करता यायला पाहिजे. पण ही विद्या ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्या न्यूरॉन्सवर आपण काम करतो. मग हे 5 ते 20 या वयोगटामधल्या मुलांवर आपण हे काम करू शकतो, कारण त्यांचे न्यूरॉन्स आहेत तर ते काम करण्यालायक असतात, म्हणजे ते स्टबन नसतात झालेले. त्यामुळे आपण ते लहान मुलांना जास्तीत जास्त त्यांचे 5ही सेन्स ऑर्गन जे आहेत तर ते जास्तीत जास्त डेव्हलप करण्यासाठी फायदा होतो. येस. बरं, सुरुवातीला पहिले तर डॉक्टर भाग्यश्री वैद्य कोण आहेत, काय करत आहेत, अगदी थोडक्यात मला कळलं की आपल्याला खूप काही बोलायचं आहे. अगदीच. येस सर. सुरुवातीला तर मी गुरुपासना करेल. ओम गुरुभ्यो नमः. ओम गुरुमंडलाय नमः. ओम हिमालये नमः. ओम आकाशतत्वाय नमः. ओम निसर्गदेवताभ्यो नमः. येस, आपण सगळ्या शक्तींना नमस्कार करून आज सुरुवात करूया. नमस्ते, मी डॉक्टर भाग्यश्री वैद्य. मी योगा आणि नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टरेट केलेलं आहे. त्याचसोबत गर्भसंस्कार, मेडिटेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. मी एक करिअर काउन्सलर पण आहे आणि त्याचसोबत लॅक्टेशन काउन्सलर आणि एक जर्नलिस्ट पण आहे. वा, इतकं सगळं तुम्ही करताय. हो सर. बरं, आणि आज आपण महत्त्वाचा आपला जो विषय आहे किंवा आपण आजच्या दिवशी तरी, आज तुमचा डेब्यू आहे राजमंचावरती आणि मला वाटतं फक्त हा पहिला नाही, खूप सारे पॉडकास्ट आपले होणार आहेत याच्यानंतर सुद्धा. पण आज आपण ज्या विषयावरती फोकस करणार आहोत तो आहे ब्रेन डेव्हलपमेंट. ओके, कारण आणि आत्ता जे आपण पाहिलं ते ब्रेन डेव्हलपमेंटचंच आउटपुट किंवा प्रोडक्ट म्हणू शकतो ते होतं. आजकाल एवढ्या 8-8 वर्षाच्या लेकरांना म्हणजे साधा मोबाईल ऑन करता येत नाही कधी कधी, किंवा मोबाईल तर येतं पण बाकीच्या गोष्टी येत नाहीत. आणि आज यांनी जे करून दाखवलं ते कसं शक्य झालं, म्हणजे काय करतो आपण याच्यासाठी, ब्रेन डेव्हलपमेंट करतो म्हणजे काय करतो? ओके, कसं असतं याच्यामध्ये आपण ना मुलांना काही फनी व्हिडिओज दाखवतो जेणेकरून ते मुलं खूप हसतात आणि आतून त्यांची एनर्जी लेवल हाय होते. त्यानंतर त्यांना काही आपण मोटिवेशनल व्हिडिओज दाखवतो जेणेकरून ते मोटिवेट होतात आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत होते. त्यानंतर काही आय जिम्स असतात की ते आय जिम करून त्यांचे जे डोळ्याचे सेन्सेस आहेत तर ते ओपन होण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यानंतर ब्रेन जिम्स असतात जे की दोन्ही हाताचा उपयोग करून आपण त्या ब्रेन जिम्स करतो. मी त्या दाखवेल तुम्हाला. तर त्या ब्रेन जिम्स नंतर मग एक मेडिटेशन करतो आपण. तर ते जे मेडिटेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते मेडिटेशन मुलांच्या ब्रेनला अल्फा स्टेटमध्ये नेतं आणि त्यांची न्यूरॉन्सची जोडणी जास्तीत जास्त होते. त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं, फोकस वाढणं आणि पूर्ण त्याचा फोकस असतो तो मेमरी इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे इन शॉर्ट ब्रेनमध्ये जाऊन सेटिंग चेंज केल्यासारखा प्रकार आहे तो. अच्छा, पूर्ण सेटिंग त्याची चेंज करून त्याचे न्यूरॉन्स रिअलाइन करून किंवा नवे तयार करून हे होतं. हो, म्हणजे मुलांचा राग कमी होतो, त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला मुलांकडनं अपेक्षित असतात ना की माझा मुलगा असा आहे, तर त्या त्या गोष्टी त्यांना चेंजेस आपल्या पॅरेंटला दिसायला लागतात.
ठीक, थोडं डिटेलमध्ये मी पुढे जाणारच आहे, परंतु थोडं उत्सुकतेपोटी मला विचारायला आवडेल, हे कुठून आलं आहे? तुम्ही जे ब्रेन डेव्हलपमेंट करताय किंवा जे कोर्सेस तुम्ही रन करताय ते तुमच्यापर्यंत कुठून आले किंवा त्याचं मूळ तुमच्या अगोदरही याचं मूळ कुठे आहे? हो, ही विद्या खूप आधीपासनं आलेली आहे. तर माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड आहे, तर त्यांच्याकडनं मला हे सगळं कळालं बरं. आणि त्याच्यानंतर मग मी हे इकडे क्लासेस घेऊ लागले. मग हे एन्शियंट आहे, म्हणजे खूप पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये शिकवलं जात आहे? हो, येस सर. बरं. हो. पण खूप लोकांना याच्याविषयी माहिती का नाही आहे मग? आता बऱ्यापैकी लोकांना म्हणजे ही जी विद्या आहे ही बऱ्यापैकी लोकांपर्यंत आता पोचती आहे. बरं. आणि म्हणजे हे इतकं एक्सपोज करण्यासाठी कोणी म्हणजे मे बी पुढाकार घेतला पण नाही आहे. अच्छा. जसं की आज आपण करतो आहोत, तर तसं इतकं पुढाकार घेऊन कोणी या गोष्टी केलेल्या पण नाही आहेत. ओके. एखादा लहान मुलगा आहे, तुम्ही सांगितलं की 5 वर्ष मिनिमम, 20 वर्ष मॅक्झिमम. करेक्ट. या मुलांना तुम्ही कोर्सेसच्या मार्फत किंवा आणि आत्ता जे सांगितलं तुम्ही फनी व्हिडिओज दाखवता, त्याच्यानंतर काही मेडिटेशन्स आहेत आणि काही ब्रेन जिम आहेत. ब्रेन जिम काय असतात? ब्रेन जिम म्हणजे ना आपल्या दोन्ही हातांचे मुवमेंट आपण सोबत करायचं. जसं की आम्ही गर्भसंस्कारमध्ये पण घेतो. म्हणजे त्या मातांनी जर हाताचे मुवमेंट ब्रेन जिम केली तर त्यांचं बाळा पण ब्रिलियंट होतं. बरं. तर कसं असतं, आता समजा हे 2 हात आहेत, तर याचा थंब आणि याचं लिटिल फिंगर अशा या 2 गोष्टी आपण सोबत मूव्ह करायला हव्या. ओके. नंतर ही पहिली 2 बोटं आणि 2 स्पायडरमॅन. आता आपण करायचं म्हणलं तर आपल्याला नाही मला जमणार. जमणार नाही म्हणून मी ट्राय नाही करत आहे, असं होईल. येस. मग एका हाताने सपोज आरती करतोय, एका हाताने हवा घालतोय, मग हेच अपोजिट पण करायचं. एक हात क्लॉकवाईज, एक हात अँटी क्लॉकवाईज, असे दोन्ही हात सोबत मूव्ह व्हायला हवेत. म्हणजे हे करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशनच महत्त्वाचं आहे. बरोबर. तरच या गोष्टी होणार. आणि बॅलन्स ब्रेनचा. एक्झॅक्टली. आणि त्याला दिलेले कमांड तेच फॉलो करणं. काय होतं हे केल्याने? हे न्यूरॉनवर वर्क करतं सर. ओके. आणि आपलं म्हणजे एक प्रॉपर वेमध्ये जर आपलं ब्रेन योग्य दिशेने जर विचार करायला लागलं तर अननेसेसरी गोष्टीकडे लक्षात जाणार नाही ना. बरोबर. त्याच्यामुळे आपलं लक्ष पूर्ण जर तिकडे असेल, फोकस तिकडे असेल, तर बरोबर आपण त्या गोष्टी करायला लागतो. ही लहान मुलं करतात? हो, करतात. आता जे तुम्ही सांगितलं ते? पण अगदी पहिल्याच दिवशी त्यांना येईल असं म्हणजे ब्रेन जिम्स येतील असं नाही. त्यांच्याकडून थोडंसं करून घ्यावं लागतं, थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. बरं. आणि याच्यामध्ये काही मुलं खूप लवकर शिकत असतील, काही मुलं थोडीशी लेट शिकत असतील, असं होतं? होतं. पण कसं आहे, म्हणजे जरी त्यांना थोडासा वेळ लागला तरी येतं, हे तितकंच खरं. फक्त काही मुलं जे असतात तर त्यांचे आता सपोज याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगेल DMIT टेस्टबद्दल. तर त्याच्यामध्ये काही जणांची कानाची क्षमता म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त असते, काही जणांची पाहण्याची जास्त असते. मग ज्यांची ऐकण्याची जास्त आहे ना त्यांना साऊंड सेन्स लवकर येतो. ज्यांना स्मेल सेन्स जास्त डॉमिनंट आहे तर त्यांना श्वासावरून लवकर लक्षात येतं. तर असं त्यांचा जो ऑर्गन जास्त डॉमिनंट आहे तर त्या गोष्टी त्यांना यायला लागतात. आत्ता आपण जेव्हा सुरुवातीला डेमो केले त्याच्यामध्ये कनिका जी होती, कनिकाने डोळे बंद करून ओळखले. एक तर पहिलं त्याचं कानाच्या बाजूला टिचकी मारून आपण ते कार्ड प्ले केले आणि त्यांनी ते ओळखले. याने आपल्या रियांशने ब्लाइंड फोल्डने रुबिक क्यूब ठीक केला त्याच्यात. तर याच्यामध्ये कानाचे सेन्सेस, डोळ्याचे सेन्सेस, नाकाचे सेन्सेस हे वेगवेगळ्या लोबमध्ये असतात आपल्या ब्रेनच्या. म्हणून ते ॲट अ टाइम डेव्हलप करण्यासाठी ही ब्रेन जिम काम करते आणि मेडिटेशन सुद्धा काम करते. DMIT टेस्टबद्दल आपण बोलत होतो मगाशी, ती काय आहे एक्झॅक्टली, ती आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. येस सर, शुअर. DMIT टेस्ट आपण हे जे मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन किंवा ब्रेन डेव्हलपमेंटचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून ही टेस्ट मुलांना देते, ज्याच्यामध्ये मुलांचं IQ, EQ, AQ, CQ असे 4 क्वेश्चन्स कळतात. म्हणजे काही मुलं जी आहेत ना तर ती IQ त्यांचं चांगलं आहे, इंटेलिजंट क्वेश्चन चांगलं आहे, पण त्यांचं इमोशनल क्वेश्चन जर अजून चांगलं असेल तर मग त्यांच्या हुशारीचा फायदा नाही होणार ना. कारण जर तुम्ही तुमचे इमोशन्स बॅलन्स नाही करू शकत आहेत तर तुमच्या हुशारीचा उपयोग नाही होणार. मग हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे जर आपल्याला मुलं लहान असताना कळालं तर आपण त्यांच्यावर काम करू शकतो. मग आम्ही याच्यामध्ये पॅरेंटला गाईड करतो की यांचा इमोशनल क्वेश्चन कसा कमी करायचा आहे म्हणजे त्याचा IQचा फायदा होईल. त्याच्यानंतर मुलांच्या 4 पर्सनॅलिटी असतात म्हणजे प्रत्येकाच्याच. तर त्याच्यामध्ये 2 पर्सनॅलिटी असतात, ईगल आणि औल. तर त्या खूपच फोकस, टार्गेट ओरिएंटेड पण थोड्याशा रिजिड असतात.
आणि 2 पर्सनॅलिटी आहेत पीकॉक आणि डव. तर ते पीपल ओरिएंटेड असतात. मग ती मुलं थोडीशी लाजरी-बुजरी असतात. कोणी आलं की मग थोडंसं शाय हे करणार किंवा प्रत्येक वेळेस लोकांचा विचार करणार, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. आता या 4ही पर्सनॅलिटी खूप चांगल्या आहेत आणि 4ही पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक आहे. मग आपल्या मुलाची जी पर्सनॅलिटी आहे तर त्याच्यामध्ये आपण गाईड करतो याच्यामध्ये की आपण याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कुठे करायची आहे. म्हणजे जी फोकस्ड मुलं आहेत तर ती फोकस्ड आहे, पण त्यांचं जर फोकस चुकीच्या दिशेने गेलं तर ते सुद्धा ते अचीव्ह करणार. तर मग यावेळेस पालकांनी मुलांना लहानपणापासून कसं लक्ष द्यायला हवं. जी मुलं अगदी लाजरी बुजरी आहेत तर त्यांना मग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण काय करायला हवं, तर असं गायडन्स असतं. त्याच्यानंतर याच्यात एक खूप चांगली गोष्ट आहे की अभ्यासाची पद्धत कळते. युजली पॅरेंटला वाटतं की माझ्या मुलाने एका जागेवर बसावं, 1 तासभर तरी ॲटलिस्ट बस बाबा, अभ्यास कर बाबा, अशी अपेक्षा असते. पण काही मुलं जे असतात ना त्यांची कायनॅस्थेटिक पर्सनॅलिटी असते. मग ते अभ्यास करताना असे थोडंसं हलट-डुलट करणार, पेन्सिल तरी हलवणार, पाय तरी हलवणार. पण त्यांचं बायबोन पॅटर्न ते असल्यामुळे ना ते त्याच पॅटर्ननी त्या लक्षात लवकर ठेवतात अभ्यास केलेला. मग अशा मुलांना आम्ही सांगतो की तू चालत चालत वाच किंवा त्यांना ना पॅरेंटच्या टचची खूप गरज असते. मग मुलांनी 10 मिनिट अर्धा तास अभ्यास केला ना, पॅरेंटनी येऊन एकदा डोक्यावरून हात जरी फिरवला की पाहू बरं बेटा किती झालं तुझं, तो टच आणि ते बोलणं, त्याच्यामुळे ते मुलं लवकर म्हणजे शिकतात किंवा लवकर त्यांच्या लक्षात येतं किंवा अजून अभ्यास करण्याची इच्छा होते. त्याच्यासोबत काही मुलं असतात तर त्यांचं व्हिज्युअल पॅटर्न असतं. मग या मुलांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही व्हिडिओज पहा किंवा अभ्यास करताना हायलायटर यूज करा. हायलायटरनी काय होतं, तर मेन डेफिनेशन एका कलरनी हायलाईट केली, सब डेफिनेशन दुसऱ्या कलरनी, की पॉईंट्स जे आहेत, कीवर्ड्स आहेत ते हायलाईट केले. मग एक्झामच्या वेळेस काय होतं की जर एखादा क्वेश्चन आलेला आहे तर क्वेश्चन आला की लगेच आपल्या लक्षात येतं की हां, मी यांनी रेड कलरनी याला हायलाईट केलं होतं. मग बरोबर ते आन्सर त्यांना लिहिण्यासाठी मदत होते. याचप्रमाणे काही जण ऐकून छान अभ्यास करतात. मग त्यांचं ऑडिटरी पॅटर्न जर असेल तर मग त्या मुलांना आपण सजेस्ट करतो की तू अभ्यास करताना थोडंसं मोठ्यांनी म्हण की तुझा आवाज तुझ्या कानात जाईल. आणि अगदीच छोटी मुलं असतात तर आम्ही त्या पॅरेंटला म्हणतो की बाबा त्याला तेव्हा इच्छा नाही होते ना, त्याला जवळ बसवा आणि तुम्ही वाचून दाखवा. किंवा ऑडिओ बुक्स सुद्धा आहेत. हो, अगदी. तर ते सुद्धा ते प्रेफर करू शकतात. तर मग हा अभ्यासाचा पॅटर्न जर आपल्याला कळाला आपल्या मुलांचा कोणता आहे तर आपण त्याप्रमाणे त्यांना अभ्यासाची पद्धत हे करून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करू शकतो. हे त्या टेस्टमधून कसं कळतं की एखाद्याचे ऑडिटरी सेन्सेस चांगले आहेत, व्हिज्युअल सेन्सेस चांगले आहेत? येस, कसं असतं सर, या टेस्टला म्हणतात DMIT टेस्ट, म्हणजे डर्मिटोलॉजिकल मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तर बाळ जेव्हा आईच्या वोममध्ये असतं, गर्भामध्ये असतं, तेव्हा 3रा ते 6वा हे जो 3 महिने असतात, सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो आपण, तर तेव्हा बाळाचे फिंगरप्रिंट आणि ब्रेनचे लोब हे सायमल्टेनियसली ग्रो होतात, डेव्हलप होतात. करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं की यांच्या फिंगरप्रिंटवरून आपल्याला कळतं की कोणत्या लोबमध्ये किती न्यूरॉन्स आहेत. आता आपल्या राईट ब्रेनमध्ये 5 लोब असतात आणि लेफ्ट ब्रेनमध्ये 5 लोब असतात. प्रत्येक लोबचं कार्य वेगळं वेगळं आहे. मग कोणत्या लोबमध्ये किती न्यूरॉन्स आहेत तर ते आपल्याला त्या प्रॉपर रिपोर्टमध्ये कळतं आणि त्याच्यावरून मग आपण सांगतो की याच्यामध्ये काही जणांचं म्युझिक चांगलं असतं, काही जणांचं कॅनॅस्थेटिक चांगलं असतं, कोणी लँग्वेजवर त्यांची प्रभुत्व असतं. असे याच्यामध्ये 10 लोब असतात आणि 10 लोबचे कार्य वेगळे वेगळे असतात. म्हणजे आता युजली कसं होतं सर, पालकांना वाटतं की माझ्या शेजारची म्हणजे माझी जी मैत्रिणी किंवा माझी जी नेबर आहे तिची मुलगी डान्समध्ये पहिली आली तर मग माझी लगेच इच्छा होते की माझ्या मुलीने पण डान्स शिकावा. जर अजून कोणाचा मुलगा जर स्पोर्टमध्ये काहीतरी त्यांनी हे केलं, अचीव्ह केलं, मग लगेच मला वाटणार की नाही चल आपण एक इन्क्वायरी करून येऊया, आपण स्पोर्टमध्ये हे करूया. पण प्रत्येक मुलांचं बायबोन टॅलेंट वेगळं असतं. त्याच्यामुळे ते दुसऱ्यांना कम्पेअर करून आपण आपल्या मुलांना घडवू नये कधीच. तर आपल्या मुलांचं जे हिडन टॅलेंट असतं ना ते या टेस्टमधून आपल्याला कळतं की एक्झॅक्टली आपल्या मुलांमध्ये काय टॅलेंट आहे, आपण यांना कसं ग्रो करू शकतो आणि यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांचं पोटेन्शियल जे आहे तर ते ओळखून आपण कोणत्या पद्धतीने नेऊ शकतो. काय करावं लागतं या टेस्टसाठी? याच्यासाठी सर आपण फिंगरप्रिंट्स घेतो आणि नंतर मग ते लॅबमध्ये पाठवून ते रिपोर्ट जनरेट होतात आणि मग ते आपल्याकडे हे करून पाठवतात PDF आणि मग आपण त्याची काउन्सिलिंग घेतो. मग एका मुलासाठी जवळपास कधी 1 तास, 1.5 तास, 2 तास पण काउन्सिलिंग चालते. म्हणजे ही काउन्सिलिंग झाल्यावर तर बरेच पॅरेंट म्हणतात
की मॅम माझ्या मुलाला तुम्ही आमच्यापेक्षा जास्त व्यवस्थित पद्धतीने ओळखताय. ओळखलं असं वाटतंय. त्यांचा मेंदूच किंवा- ओळखला ना आपण. अगदी अगदी म्हणजे अगदी मुलांना त्यांचा आरसा दाखवल्यासारखं वाटतं याच्यामध्ये. ती मशीन आणली आहे आय थिंक हो, आपण. येस येस दाखवू शकतो प्रेक्षकांसाठी की अगदीच, कशा अगदीच. पद्धतीने काम करते. येस सर. अच्छा, एवढी छोटी मशीन आहे. येस याच्यावर आपण फिंगरप्रिंट्स घेतो. हां हां. तर आता सपोज हा थंब आहे तर हे सेंटर, राईट आणि लेफ्ट असे हे 3 इम्प्रेशन एका थंबचे बरं. एका फिंगरचे असे आपण हे 5 बोटं आणि हे 5 ओके. असे पूर्ण याचे आपण इम्प्रेशन्स घेतो. हम्म. आणि याच्यामध्ये डेल्टा आणि कोर म्हणून असतं. म्हणजे आपण नाही का लहानपणी असं हात पाहायचो, माझ्या हातावर हो, 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 हो. चक्र बरोबर, आहे, शंख बरोबर. आहे शंख वगैरे. चक्र. हां, तर ते जे असतं ना तर तो मधला पॉईंट, सेंटरचा पॉईंट आणि बाकीचं इकडे कोर असतं. ओके. तर ते जे रिच असतात म्हणजे त्याच्या लाईन्स असतात तर ते काउंट करून ते report रिपोर्ट येतो. जनरेट करतात. येस मग हा रिपोर्ट केल्याच्या नंतर मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त यशस्वी होऊ शकतो हे तर ऑब्व्हियसली समजून जाऊ अगदीच. शकतं आपल्याला. येस सर, अगदीच अगदीच. याच्यामध्ये अजून कसं असतं सर, आपल्याला आपल्या मुलाचं पोटेन्शियल लेवल कळतं. म्हणजे पॅरेंटची इच्छा असते की बाबा माझ्या मुलांनी हे पण करावं, ते पण करावं, ते पण करावं. आणि जर त्याचं पोटेन्शियल कमी असेल तर मग आपण अननेसेसरी ते त्याच्यावर बर्डन देतोय ना. बरोबर. आणि ॲक्च्युअल जर एखाद्या मुलाचं पोटेन्शियल लेवल हाय आहे पण मला वाटतं की नको बाबा त्याला बर्डन नको द्यायला. मग तेव्हा आपण काय करतो की नको हा क्लास कर, तो क्लास कर. पण जर आपल्याला कळतंय की नाही त्याचं पोटेन्शियल आहे तितकं तर मग आपण तेवढ्या गोष्टी देऊ शकतो. बरोबर. येस. त्याच्यामध्ये अजून ना शेवटी जे करिअर ऑप्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये स्टारमधून त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जिथे 1 आणि 2 स्टार आहेत तर तिथे फारसं सक्सेस नाही मिळत. सक्सेस नाही. हां, आणि जिथे 3 स्टार आहेत तर तिथे तुम्ही करू शकता पण थोडीशी मेहनत घ्यावी लागते. ओके. किती आणि वयापासून पुढे हे टेस्ट केल्या जातात? हे 2 वर्ष ते 100 वर्ष. 2 वर्ष ते 100 म्हणजे ज्यांना वर्षापर्यंत. करिअर स्विच करायचं आहे ती लोक पण आपल्याकडे खूप म्हणजे येतात. मोठी सुद्धा करू शकतात? अगदी अगदी. ओके. हो, म्हणजे ज्यांना स्विच करायचं आहे ते तर भरपूर लोक येतात. आणि युजली असं होतं की मुलांची काउन्सिलिंग केली ना की मग पॅरेंटला पण एक थोडीशी क्युरियोसिटी असते की अरे माझी पर्सनॅलिटी कोणती असेल, माझं IQ किती असेल, मला याच्यामध्ये सक्सेस आहे का. अजून सेकंड अर्निंगसाठी पण आपण ही टेस्ट करू शकतो. ओके. हां, म्हणजे जर सपोज मी प्रोफेसर असेल आणि जर मग मला सेकंड काहीतरी ऑप्शन बिझनेससाठी पाहायचा आहे तर मग अशा गोष्टी पण मग काही जण ट्रेडिंग पण करतात, काही जण अजून गोष्टी करतात. मग हे सेकंड अर्निंग आपल्याला त्याच्यामध्ये कळते प्रॉपर. ॲक्युरेसी लेवल किती आहे याची, किंवा हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, येस, लॅब टेस्टेड आहे, येस येस. आणि ॲक्युरेसी किती आहे? ॲक्युरेसी सर आपण 99% म्हणू शकतो. म्हणजे ॲक्च्युली आहे 100% पण एक सेफ साईड म्हणून 95 to 99% म्हणू शकतो. ओके. आता एखाद्याला हे खूपच सुंदर चाललं आहे, म्हणजे मी खूप छान पद्धतीने ऐकतोय सगळ्या गोष्टी, तुम्ही बोलत राहावं, मी ऐकत राहावं असंच वाटतं आहे. परंतु मला असं वाटतं की आपण ही टेस्ट झाली त्याच्यानंतर आपल्याला कळलं की मुलाचे कुठले लोब डेव्हलप्ड आहेत किंवा त्याला कुठल्या करिअरमध्ये, कुठल्या फील्डमध्ये त्याचं फ्युचर ब्राईट आहे हे समजल्याच्यानंतर आपण त्यांना तिकडे पाठवू शकतो. आजकाल जे पालक आहेत, मी सुद्धा 2 मुलींचा पालक आहे, तर आपल्या पाल्यांनी, आपल्या मुलांनी शांतपणे एका जागेवर बसून अभ्यास करावा, जास्त गोंधळ करू नये. मगाशी तुम्ही एक शब्द वापरलात की त्यांची चिडचिड, त्यांचा रागसुद्धा कमी होतो. ते कसं होतं याच्यामध्ये, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये? याच्यामध्ये सर जे आपण मेडिटेशन करतो ना ते खूप पॉवरफुल आहे. पहिले तर मेडिटेशन करतो आणि लहान मुलं मेडिटेशन करतात हेच प्रेक्षकांना आणि मला समजावून सांगा. करेक्ट. येस सर. ॲक्च्युली जे आपण या कोर्समध्ये घेतो ना ते मेडिटेशन झोपून करतात. बरं. त्याच्यामुळे मुलं पहिले पण तर खूप झोपतात का? मला तो पण प्रश्न आहे. नाही हां. त्यांचं थोडीशी चुळबुळ सुरू असते, हां. हात हलवणं, पाय हलवणं, पण ते ब्रेनवर वर्क होतं कारण ते कानामधून ब्रेनमध्ये जातं, ती प्रोसेस सुरू असते. हळूहळू पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मुलांमध्ये ट्रिमेंडस चेंज येतो, म्हणजे त्या ज्या हालचालींमध्ये. पहिल्या दिवशी जे मुलं हालचाल करतात ना शेवटच्या दिवशी अगदी शांत आणि स्थिर चित्ताने ते मेडिटेशन करतात. आणि घरी जर म्हणायचं म्हणलं तर रोज रात्री 10 मिनिट तरी मुलांना मेडिटेशन करायला लावायचं, ही सवय लावायची. बरं. त्यांनी काय होतं, मग तुम्ही ओंकाराचं मेडिटेशन करा किंवा अजून खूप छान छान मेडिटेशन्स आहेत जे खूप स्मूदिंग म्युझिक आहेत त्यांनी पण. म्हणजे मेडिटेशनमुळे काय होतं ॲक्च्युली तुम्हाला माहीतच असेल आपल्या ब्रेनमध्ये ॲमिगडाला म्हणून एक छोटासा पार्ट असतो.
तर तो जितका जास्त ॲक्टिव्ह राहतो किंवा जितका आपण चिडचिड करणं मुलांनी किंवा हायपर ॲक्टिव्ह असणं, एखाद्या गोष्टीवर चिडचिड करणं किंवा मग जास्त फोनचा वापर करणं, तर तो ॲमिगडाला जो आहे ना, तो थोडा त्याच्या साईजपेक्षा जास्त फुलतो. बरोबर. मग तेव्हा काय होतं, त्यांची त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते. का? कारण आपल्या हार्टपासून जे वर ब्रेनकडे जाणारं ब्लड जे जातं, फ्लो होतं, तर ते ॲमिगडालापासून वर जातं. मग जेव्हा ॲमिगडालाची साईज वाढलेली आहे, तर ते वर ब्रेनला तो रक्तपुरवठा होणारच नाही, आणि रक्तपुरवठा नाही झाला तर ऑक्सिजन नाही भेटणार, मग मुलं अजून चिडचिड करणार. मग जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना, तर ते ॲमिगडालावर त्याचं खूप छान वर्क होतं, आणि मुलं त्याची साईज जी आहे ॲमिगडालाची, तर ती नॉर्मल राहते किंवा म्हणजे प्रमाणात फुग्यातून हवा राहते. काढल्यासारखं ते होतं. करेक्ट. तर मग त्याच्यामुळे काय होतं, वर ब्रेनला रक्तपुरवठा होतो, ऑक्सिजन मिळतो, आणि मग मन शांत राहतं, स्थिर राहतं. मुलांचं रिॲक्शन जे आहे ना, ते पण खूप शांत होतं त्याने. बरं. म्हणजे जे बोलायचं ते बोलणार, पण एकदम ॲग्रेसिव्हली जे बोलतात त्याच्यापेक्षा मग थोडंसं पोलाइटली बोलतात. पालकांच्या काही तक्रारी असतात आपल्या पाल्यांच्या बाबतीत. मुलगा अभ्यास करत नाही, पहिली तक्रार. येस. ही सॉल्व्ह होऊ शकते याच्यामध्ये. दुसरं काय, ठीक आहे माझा मुलगा अभ्यास करतो. आता थोडंसं मोठ्या मुलांबद्दल बोलायला गेलं तर अभ्यास करतो, बसतो, वाचतो, परंतु ते काय त्याच्या लक्षात राहत नाही. हे पण सॉल्व्ह होऊ शकतं याच्यामध्ये. येस सर, अगदीच. येस. काही लोकांचं तर असं असतं की आदल्या रात्रीपर्यंत किंवा एक्झामिनेशन हॉलमध्ये जाईपर्यंत त्याला सगळं आठवतं, जसंच पुढे उत्तरपत्रिका आली, हातात पेन घेतला की कोरी पाटी. करेक्ट. अगदीच होतं सर बऱ्याच मुलांना. इवन माझ्याकडे जे नीट आणि जे प्रिपरेशन करणारे मुलं पण येतात मेडिटेशनसाठी, किंवा जे 10वी-12वी बोर्डाचे आहेत, तर ते पण मुलं असतात. तर म्हणजे हे काय होतं, एक घरातलं वातावरण असतं की अरे नाही 10वीला आहे, नाही 12वीला आहे, हे एक जे फिअर प्रेशर असतं तयार केलेलं असतं अगदीच मुलांमध्ये असतं. इवन घरी कोणी भेटायला जरी आलं, अरे 10वीला आहे ना, अभ्यास कसा सुरू आहे, मग ते कुठे ना कुठे मुलांना थोडंसं प्रेशराईज असतात. ते बाहेर खेळायला जरी अरे तुझं बोर्डाचं वर्ष आहे यावर्षी, खेळतोयस काय? अगदी. तर त्याच्यामुळे ते एक प्रेशर क्रिएट झालेलं असतं, आणि जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातो ना, तर तेव्हा एक ती धाकधूक असते मुलांच्या मनामध्ये. तर याच्यासाठी प्राणायाम हा बेस्ट सोल्युशन आहे, प्राणायाम आणि मेडिटेशन. किंवा ब्रीदिंग टेक्निक म्हणू शकतो. येस, करेक्ट. तर माझा एक आत्ता IITला लागलेलाच एक स्टुडंट आहे, तर त्याचं मी मेडिटेशन घ्यायचे ना, तर त्यांनी एक्झाम झाल्यावर मला कॉल केला की मॅम मी तो क्वेश्चन पेपर वाचला, तर मी इतका रिलॅक्स होतो, 2 प्रश्न मला येत नव्हते आणि मी खूप रिलॅक्स होतो तरी पण. मग मी पूर्ण सॉल्व केल्यावर त्या 2कडे गेलो आणि त्याचा नंबर पण लागला. म्हणजे हे जे एक रिलॅक्सेशन असतं ना, ते मेडिटेशनमुळे येतं. याच्यासाठी टेक्निक सांगू शकतो आपण? अगदीच नक्की आवडेल मला. एक मी खंड प्राणायाम सांगते, तर तो जर मुलांनी केला ना, तर त्यांनी मुलांचं फोकस किंवा गोल सेट करण्यासाठी मदत होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर याला खंड प्राणायाम म्हणतात. तर खंड प्राणायाम कसं आहे, खंड म्हणजे काय, ब्रेक करणं. आपण एका श्वासाच्या मध्ये ब्रेक करायचं. मग काय करणार, आपण दीर्घ श्वास घेणार, त्याला ब्रेक करणार म्हणजे थांबवणार, आणि तो श्वास परत घ्यायचा आहे. देन ब्रीद आउट, देन होल्ड अँड ब्रीद आउट. म्हणजे एका श्वासामध्ये आपण खंड केला. तर हा जो प्राणायाम आहे याचा पण खूप फायदा होतो. त्याच्यानंतर आपण जे अनुलोम विलोम आणि डीप ब्रीदिंग करतो, म्हणजे जे सायलेंट प्राणायाम आहेत, तर ते केल्याने जास्तीत जास्त आपल्या ॲमिगडालावर फायदा होतो, आणि मग त्याच्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण फायदा होतो. याच्यासोबत अजून एक गोष्ट सांगते की ज्या मुलांना खूप जास्त भीती आहे, टेन्शन आहे, किंवा काही हायपर ॲक्टिव्ह असतात, तर त्यांनी भस्त्रिका प्राणायाम आणि जे कपालभाती आहे, जे फास्ट प्राणायाम आहेत, ते नक्की करावे. त्यांनी काय होतं, मनातलं सगळं निघून जातं. तुम्हाला माहीतच असेल, हात वर करून भस्त्रिका करतो किंवा ब्रीद आउट करतो आपण ह्याच्यामध्ये कपालभातीमध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्या मनातलं सगळं निघून जातं, प्रेशर असेल किंवा ज्याचं टेन्शन असेल ते मोकळे होतात त्याच्यामुळे मुलं. तर ही पण खूप छान टेक्निक आहे. ऑफ कॅमेरा पण बोलत असताना तुम्ही काय सांगितलं होतं की काही मंत्र सुद्धा आहेत जे यासाठी कामी येतात. येस, अगदीच. येस, आता ही जी आपण DMITची काउन्सिलिंग करतो ना, तर तेव्हा ही काउन्सिलिंग खूप डीप असते. म्हणजे पालक मुलांबद्दल खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतात.
तर त्याच्यामध्ये काही मी स्पिरिच्युअल गोष्टी पण त्यांना सजेस्ट करते, की जसं की लॉजिकल इंटेलिजन्स असेल, तर लॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे काय, मुलं अभ्यास तर करतात पण एक्झाममध्ये तेवढं प्रेझेंट करत नाही. म्हणजे अभ्यास झाल्यावर आईचं कॉन्फिडन्स असतो की आज खूप छान अभ्यास झाला, म्हणजे 100पैकी ॲटलिस्ट 90 किंवा 90च्या पुढे जाईल. पण पाहायला गेलं तर 70-75 अशा अराऊंड असतात मुलं. तर मग हा फरक का जाणवतो, तर त्यांचं जे लॉजिकल इंटेलिजन्स असतं तिथे त्यांचे न्यूरॉन्स कमी असतात. मग लॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे काय येतं, स्थिरता, स्थैर्यता. मग ते कशाशी रिलेट करतं, तर ते आपल्या मूलाधार चक्राशी रिलेट करतं. मूलाधार चक्राचे स्वामी कोण आहेत, गणपती बाप्पा. त्यांचा कलर कोणता आहे, रेड कलर, लाल कलर. मग लाल रंगाचं फूल जर रोज गणपतीला वाहिलं तर आपलं मूलाधार चक्र ॲक्टिवेट होतं. मूलाधार चक्र ॲक्टिवेट झालं की बरोबर आपलं लॉजिकल इंटेलिजन्स आहे तर तो पण इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. त्याच्यामुळे मग मुलांच्या याच्यामध्ये फायदा होतो. मग आत्ता जसं तुम्ही म्हणलात की मंत्र साधना, तर ओम ह्रीम लंबोदरायण महा हा जो मंत्र आहे, तर याच्यामध्ये ह्रीम हा जो बीज मंत्र आहे, तर आपल्या दाताच्या मागची जी बाजू आहे, टाळू म्हणतो आपण त्याला, तर आपल्या जिभेनी त्या ठिकाणी हलकीशी हॅमरिंग होते. बरोबर, रीम. हां, रीम. तर तो जो पॉईंट आहे तो ब्रेन चार्ज करण्याचा, म्हणजे जसं आपण मोबाईल चार्ज करतो ना, तसं जर ब्रेन चार्ज करायचं असेल तर आपल्याला दाताच्या मागे जी बाजू आहे तर तिथे ह्रीम ह्रीम ओम ह्रीम लंबोदरायण मा, तर ते बरोबर ब्रेन चार्ज होणार. मग त्याच्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये फरक पडतो. अच्छा. येस, त्याच्या हा मंत्र बेस्ट आहे अगदी विद्यार्थ्यांसाठी. अगदी अगदी. त्याच्यासोबत आम्ही ना एक एक्सपेरिमेंट केला होता एका स्कूलमध्ये. तर तिथे काही मुलं अशी काढली होती की जी थोडीशी लाजरी बुजरी आहेत पण हुशार आहेत, आणि काही मुलं अशी होती की जी म्हणजे बोल्ड आहेत पण अभ्यासामध्ये ते थोडेसे वीक होते. तर आम्ही काय केलं, जे बोल्ड आहेत आणि अभ्यासात वीक आहेत त्यांना गणपतीची उपासना दिली, आणि जी मुलं अभ्यासामध्ये चांगली आहेत पण खूप थोडीशी घाबरतात किंवा बोलनेस कमी आहे तर त्यांना हनुमानाची उपासना दिली. आणि आम्ही जवळपास 1 महिना त्यांच्याकडनं हे सगळं करून घेत होतो. 1 महिन्यानंतर त्या दोघांमध्ये पण इतका जास्त फरक होता. म्हणजे गणपतीची उपासना करणारे जे होते तर त्यांच्यामध्ये खरंच म्हणजे त्यांचा ब्रिलियन्स जो होता तो वाढला होता. कॉन्सन्ट्रेशन, फोकस पण त्यांचं वाढलं होतं. आणि जी मुलं थोडीशी बुजरी होती, हनुमानाची उपासना केल्यामुळे किंवा मारुती स्तोत्र वगैरे म्हणल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला होता, बोल्डनेस त्यांचा वाढला होता. बरं. येस. हे खूप सगळं चॅलेंजिंग आहे, परंतु याच्यामध्ये मला जे महत्त्वाचा पार्ट जो विचारायचा आहे याच्यामध्ये, सुरुवातीला जेव्हा मी कनिकाला ती नोट दाखवली, सो तिने ती पहिले हातातही नव्हती घेतली. तिचे डोळे बंद होते. पहिले तर मी हातात न घेता तिने ती 200ची नोट आहे हे कसं काय सांगितलं. एवढे सेन्सेस डेव्हलप कसे होऊ शकतात. तो डिस्टन्स सेन्स यूज केला सर तिने. डिस्टन्स म्हणजे आता मी तुम्हाला सांगते. नाही, पण हे अगदी माझ्यासारख्याला किंवा नवीन लोकांना पाहणाऱ्यासाठी चमत्कार वाटेल की आता पुढे काय आलंय ते कसं याच्यातूनच डेव्हलप होतं ते. येस सर, आता मी तुम्हाला जे आपल्या भगवद्गीतेचं उदाहरण दिलं, म्हणजे महाभारताचं जे उदाहरण दिलं की जे धृतराष्ट्र आंधळे होते पण त्यांना इतक्या दूरवरून जे दिसत होतं, त्यांचा डिस्टन्स सेन्स ॲक्टिवेट होता. तर तोच डिस्टन्स सेन्स आत्ता तिने यूज केला आणि तुमच्या हातामध्ये असताना तिने ते नोटेवरचा नंबर आणि नोट ओळखून दाखवली. हे प्रत्येक मुलांच्या बाबतीत घडू शकतं. होऊ शकतं सर, पण त्याच्यासाठी ना पॅरेंटचा पण थोडासा सपोर्ट लागतो. म्हणजे आता मुलं माझ्याकडे 1 तास असतात पण बाकीचा वेळ तर पॅरेंटकडे असतात ना. मग मुलांना कोणत्या पद्धतीने बोलायचं, कोणत्या पद्धतीने त्यांची वाढ करायची, परत आपण त्यांना सूर्यनमस्कार आहे किंवा मंत्र साधना आहे, रोज 1 माळ जप मुलांनी केलाच पाहिजे. त्याच्यामुळे पण प्रचंड फरक पडतो आणि एक आपला ऑरा क्लीन होतो. तर तो एक चांगला फरक पडतो त्यांच्यामध्ये. आणि काही आय जिम्स असतात, म्हणजे डोळ्याचे व्यायाम, तर त्या आय जिममुळे पण ना बऱ्याच मुलांच्या चष्म्यांचा नंबर पण कमी झालेला आहे. हो, एका मुलाचा तर एका डोळ्याचा पूर्ण नंबर गेला, एका डोळ्याचा आता बऱ्यापैकी कमी आला आहे. किती दिवसात? तर 1 वर्ष लागलं. 1 वर्ष. हो, ती कन्सिस्टन्सी थोडी ठेवावी लागते. आत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा जवळ आहेत. येस. आणि त्या लोकांना अभ्यास छान व्हावा, केलेला अभ्यास लक्षात राहावा आणि त्यांनी अगदी शांत डोक्याने पेपर सोडवावेत, याच्यासाठी काही मंत्र वगैरे सांगू शकतो आपण? अगदी सर. सगळ्यात पहिले तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे सरस्वती मातेचं, ते अगदी रोज म्हणायलाच हवं. आणि तुम्ही घरून निघताना नवनाथांचा एक मंत्र आहे, ओम गोरक्ष जालिंदर चर्पटस्य अडबंग काणिफ मच्छिंद्र राज्ञा चौरंगी रेवा नच भर्तृ संज्ञा भूम्यां बभूर्भू नवनाथ सिद्धा.
हा मंत्र म्हटला ना की आपल्या मनातली भीती निघून जाते आणि मुलांमधले खूप छान कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मी 10वीला असतानापासून या गोष्टी मी करते, त्यामुळे मला माहिती आहे. तर आमचा ग्रुपच होता मैत्रिणींचा. तर माझ्या मैत्रिणीची आजी हा मंत्र आमच्याकडून म्हणून घ्यायची. तर आमच्या सगळ्या ग्रुपमध्येच तो कॉन्फिडन्स होता. म्हणजे भले की त्याच्यातल्या 2 गोष्टी न येऊ दे, पण कॉन्फिडन्स असायचा. हां. खूप छान. आत्ता जसं या 2 मुलांची उदाहरणं आहे की आपल्या समोर आली, आपल्या प्रेक्षकही पाहतायत ते. याच्या व्यतिरिक्त असे काही खूप सारे मला असं वाटतं की अनबिलिव्हेबल असे एक्झाम्पल्स असतील तुमच्याकडे तुमच्या Yes. स्टुडंट्सचे. येस. ते काही सांगायला आवडते, शेअर करायला? अगदीच. नक्की सर. माझा एक स्टुडंट आहे. तर त्याचे आई-बाबा म्हणजे ते टेंडर पास करणं वगैरे असतं ना, तर एक्झॅक्टली मला माहीत नाही काय प्रोफाईल आहे ते. तर त्यांची खूप महत्त्वाची फाईल होती आणि दोघं पण ती फाईल शोधत होते आणि ती काहीतरी मला वाटतं 1-1.5च्या दरम्यान काहीतरी सबमिट करायची होती. तर तो म्हणजे ते सकाळपासनं सगळी कामं बाजूला ठेवून ती फाईल शोधत होते. मग त्यांचा जो मुलगा आहे तर त्यांनी आपल्याकडे स्वराज म्हणून तर त्यांनी हा क्लास केलेला. तर ते वाटच पाहत होते की केव्हा 12:30 वाजतील आणि कधी तो घरी येईल. तो घरी आला की आईने लगेच त्याला चेअर बसायला दिली. वडिलांनी त्याची स्कूल बॅग काढून ठेवली. आईने लगेच पाणी आणलं. तो म्हणे ही स्पेशल ट्रीटमेंट का बरं सुरू आहे? तर मग त्याची आई म्हणे की अरे अशी फाईल आहे ती सापडत नाही आहे रे बेटा, प्लीज मला हेल्प कर, मला 1पर्यंत पोचायचं आहे म्हणून. त्याने डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणे की अगं आई ती ड्रॉवरच्या खालच्या तिथे मध्ये म्हणजे ड्रॉवरचं आणि कपाटची मधली बाजू ना तिथे दिसतीये. मग त्यांनी पाहिलं तर खरंच ती फसलेली होती तिथे बॅग. बापरे. येस. अजून रिअल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे? अगदी. अजून आहे की एक माझा स्टुडंट अलिबागला फिरायला गेलेला. तर तिथे असंच रॅन्डम ते जेवायला एक ठिकाणी थांबलेले. तर तो मुलगा सारखा कानावर हात लावायचा काढायचा. त्याची आई म्हणे हे काय नाटकं सुरू आहेत तुझे? तर म्हणे अगं आई किती जोरात लाटांचा आवाज येतो आहे. तर त्याची आई म्हणे की तुला आता वेध लागलेत पाण्यामध्ये जाण्याचे. तर तिथे जो वेटर आला होता सर्व करण्यासाठी तो म्हणे की मॅडम इथून 2 किलोमीटरवर समुद्र आहे, पण त्याला तिकडच्या लाटांचा आवाज इकडे कसा येतोय? त्याच्यामुळे असे खूप सरप्रायझिंग एक्सपिरियन्स मला पालकांकडूनच कळतात की बाबा मॅम असं पण झालं बरं का, हे पण झालं बरं का. हे चमत्कारच आहेत थोडक्यात म्हणजे. हो, अगदीच. पण एवढे सेन्सेस डेव्हलप होऊ शकतात याच्यामध्ये? होऊ शकतात. पण आता हे प्रत्येक मुलाला होतं असंही नाही. कारण याच्यामध्ये कसं काही गुरु कृपा लागते, काही साधना लागते. पूर्वजन्मीचं सुद्धा असू शकतं काही संचित. अगदी. पूर्वजन्मीचं काही संचित असेल, त्यांच्यावरती कृपा असेल, त्यामुळे पण आपण काय करतो सर, यांचा अकॅडमिकमध्ये जास्त फायदा व्हावा याचंच फक्त आपण जास्त अगदी त्या बाजूला न वळता की मुलांचा Exactly. अभ्यास छान झाला, त्यांच्या लक्षात राहिलं, ब्रेन शार्प झालं, ते शांत झाले, चिडचिड संपली, राग संपला, तरी खूप झालं. अगदी. हे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे सगळ्या गोष्टी. येस. माझी एक स्टुडंट ना थोडीशी ॲबनॉर्मल होती. तर 10च्या स्टार्टिंगलाच ती आपल्याकडे जॉईन झालेली. तर तिला ना अशी खाली पडलेले दाणे सुद्धा उचलता येत नव्हते. मग तिला मी काही बॉल एक्झरसाइज दिल्या, फिंगर एक्झरसाइज दिल्या, मी ते करून घ्यायचे तिच्याकडनं. नंतर आय जिम, ब्रेन जिम, मेडिटेशन वगैरे. मग एंड ऑफ द इयर म्हणजे ती जेव्हा 10वी बोर्डाला एक्झाम होती तर तिच्या प्रिन्सिपलनी तिला कन्व्हिन्स केलं की आपण एक तुला रायटर ठेवूया म्हणून. तर तिच्यात इतका कॉन्फिडन्स आला होता. ती म्हणे मला पासिंग होऊ द्या, फक्त 35 मार्क्स मिळू द्या, पण मी माझा पेपर मिस लिहिणार. आणि तिला 82 मार्क्स मिळाले 10thला. आणि आज ती MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजला जॉईन झाली आहे. म्हणजे एवढा ट्रिमेंडस चेंज अकॅडमिकमध्ये होतो. हे सगळं जे मी पाहिलं आहे, जे तुम्ही सांगताय ते खूप एक्साइटिंग आहे आणि अविश्वसनीय देखील आहे प्रेक्षकांसाठी देखील. परंतु आत्ता आपण जे समोर पाहिलं त्यासाठीच मी सुरुवातीलाच डेमो घेतला त्या गोष्टींचा आणि मगच या पॉडकास्टला सुरुवात केली. कारण काही लोकांचा विश्वास बसत नाही. माझाही विश्वास इथे बसला, डोळे उघडलेत आणि मी खूप काही जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे. कसे असतात हे क्लासेस, ऑनलाईन, ऑफलाईन, किती वेळ असतात? येस सर. याचा पहिला दिवस असतो ना, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर पहिल्या दिवशी 3 ते 4 तास लागतात आणि अबाव 50% सेन्स पहिल्या दिवशीच डेव्हलप होतं. एज लिमिट 5 ते 20. करेक्ट. येस. तर याच्यामध्ये ना पहिल्या दिवशीच मुलं टच करून ते कार्ड ओळखणार, कलर ओळखणार किंवा वस्तू द्या, काही पण द्या, ह्या सगळ्या गोष्टी किती वेळेचा असतो तो? पहिला दिवस 4 तासाचा आणि त्यानंतरचं प्रत्येक सेशन फक्त 1 तासाचं असतं. मग आठवड्यातून पर वीक असतं?
हां. वीकली असतात त्या? हां, 2 दिवस म्हणजे 2 डेज इन अ वीक. ओके. येस. हां. तर हे असं असतं. हं. आणि ऑफलाईन बॅचेस पण आहेत. आता 6 देशातले मुलं आपल्यासोबत जोडले गेलेली आहेत. बाकी येस, ऑनलाईन. हं. आणि बाकी भारतभरातनं तर आहेच आहे. हं. पण बाकीच्या देशातली पण मुलं आहेत. त्यांच्यामध्ये पण ट्रिमेंडस चेंजेस होत आहेत. म्हणून मग ते हे ॲक्च्युली माउथ पब्लिसिटीच जास्त होते, हं, हं, हं. की माझ्या मुलामध्ये हा फरक पडला. किंवा इवन गेट टुगेदर असेल, काही असेल, तर अरे हा इतका कसं काय शांत झाला, अरे हे याला हे कसं काय येतं आहे, अशा गोष्टी ज्या होतात ना, तर ते मग दुसरे पण जॉईन करतात. असं माउथ पब्लिसिटीने खूप छान फायदा होतो याचा. ओके. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस, अगदी. 2 तास. Yes. आणि किती दिवस असतो? किती महिन्यांचा कोर्स आहे हा? 1.5 हा महिन्यांचा? 1.5 ते 2 महिने लागतात. पण ओके. डिपेंड, काही मुलांना थोडंसं जास्त लागू शकेल, काही मुलांचं लवकर होऊ शकेल. ओके. ते मुलांवर थोडंसं डिपेंड असतं. ओके. मग ज्या मुलांचं होत नाही त्यांना आपण एक्सटेंडेड पिरियड देतो? येस सर. म्हणजे माझं असं असतं की मुलांना 6 महिने नाही 1 वर्ष लागू द्या. हं. पण जर तो माझ्याकडे आलाय ना, मग त्याला मी पूर्ण ट्रेन केल्याशिवाय नाही सोडत. बरं. मग तेवढं फॉलोअप घेणं, त्यांना करून घेणं, या गोष्टी करतो आपण. 20 वर्षांच्या पुढे मुलांना तुम्ही हे ब्रेन डेव्हलपमेंट तरी त्यांच्यासाठी नाही? नाही आहे. पण ॲक्च्युली आता VIT कॉलेजचा ना एक मुलगा 24 वर्षाचा आहे तो, इंजिनिअरिंगला. तर त्याचं काय झालेलं, तो आता तुम्ही म्हणल्यासारखा ना, तो तिथे गेला ना एक्झाम हॉलमध्ये किंवा वायवा वगैरे असेल, तर समोर गेला की पूर्ण ब्लँक व्हायचा. म्हणजे इवन तो म्हणला की मॅम मी माझ्या मित्राला विचारतो की अरे काय काय विचारलं, मग तू काय उत्तर दिलं, मग ते तो सांगायचं पण. पण जेव्हा हा जाईल ना समोर, तर पूर्ण ब्लँक, त्याच प्रश्नाचं उत्तर. त्याच प्रश्नाचं उत्तर, आणि 2 मिनिटापूर्वी ऐकलेला. तर मग तो आपल्याकडे आलेला, तर मी त्याला म्हटलं की अरे आपण 20 वर्षापर्यंतच घेतो. तो म्हणे की माझ्यासाठी घ्या ना प्लीज, मला म्हणजे मी माझ्या रिस्कवर जॉईन करेल म्हणून. पण त्याच्यामध्ये पण इतका छान फरक पडला, म्हणजे ज्याची पासिंग होत नव्हती तो फर्स्ट क्लास येऊ लागला. त्याच्यामध्ये एवढा फरक झाला. खूप छान, खूप छान. म्हणजे मला ऐकताना फार एक्साइटिंग वाटतं आहे. आणि मला आजचा हा पॉडकास्टच पूर्ण वेगळ्या स्वरूपाचा वाटला. आपले ब्रेन आहे ते डेव्हलप होण्यासाठी आपल्या पॉईंट्ससुद्धा आहेत काही. येस. हाताच्या तळवे, पायाच्या तळवे, याच्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट ज्याला म्हणतो, ते येस. कुठले कुठले आहेत आणि त्याचा कसा यूज होऊ शकतो याच्यामध्ये? अगदीच. आता आपण ब्रेन डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करतो, जसं की मंत्रसाधना आहे, बरोबर. ब्रेन जिम्स आहे. तसे आपल्या शरीरावरचे जे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे, तर हा आपला इथे 3rd आहे, म्हणजे आज्ञाचक्र. इथे हा आज्ञाचक्र. तर या आज्ञाचक्रावर थोडंसं प्रेशर द्यायचं. पॅरेंटनी पण झोपण्यापूर्वी जर मुलांना तिथे थोडंसं एक 8-10 वेळेस ओंकार किंवा तुमच्या आराध्य दैवताचा मंत्र म्हणून ते प्रेशर पॉईंट प्रेस केला ना, तरी फरक पडतो. आपल्या कानाचे हे पाळे असतात ना, तर हे खाली ओढायचे, रिलॅक्स करायचे, खाली ओढायचे, रिलॅक्स करायचे. त्यांनी पण आपली ब्रेन डेव्हलपमेंटसाठी फायदा होतो, म्हणजे एक रिलॅक्सेशन येणं. ओके. हां, आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी याचा फायदा होतो. त्याच्यासोबत ना दिसायला थोडा फनी आहे, पण हे खूप छान ब्रेन जिम आहे. इवन मी माझे जे सिनियर सिटीजन क्लायंट आहे ना, त्यांना पण सजेस्ट करते. मॅक्झिमम जॉ ओपन करायचा, आपली टंग राईट साईडला आणि डोळे लेफ्ट साईडला, असं करायचं. स्ट्रेच करायचं प्रॉपर, आणि तसंच अपोजिट साईडला, आणि नंतर मध्यभागी जीभ बाहेर आणि डोळेवर. तर ह्या ज्या फेस आणि जीभ, म्हणजे जिभेचा व्यायाम हा सुद्धा ब्रेनचा व्यायाम असतो. तर हे पण आहे. त्याच्यानंतर वर बघायचं, जीभ काढायची अशा. हां, हे काही अशा एक्झरसाइज आहेत की त्यांनी पण ब्रेन डेव्हलपमेंटला फायदा होतो. ओके. हे 3-4 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. येस. हे जे आता पाहिलं ऐकलं तेच खूप अविश्वसनीय होतं, अद्भुत होतं. याच्या पुढे सुद्धा काही आहेत, म्हणजे टेक्निक्स म्हणा किंवा होऊ शकतं याच्या पुढेही काही डेव्हलपमेंट मुलांची? येस सर. याच्यानंतर एक कोर्स असतो, तो आहे क्वांटम स्पीड रीडिंग. तर आपण नेहमीच ऐकतो की स्वामी विवेकानंदजी होते, स्वामीजी. तर ते म्हणजे पुस्तकावर हात ठेवून तो कंटेंट त्यांच्या लक्षात यायचा, किंवा पुस्तकाचं वारं घेतलं तरी कंटेंट लक्षात यायचा. तर इतक्या लेवलला तर नाही जात आपण, कारण ती खूप जास्त साधना असते. पण ॲटलिस्ट मुलांची म्हणजे रिडिंगची स्पीड वाढणं, किंवा थोडेसे डोळे फिरवले की पटकन लक्षात येणं, तर या गोष्टीसाठी क्वांटम स्पीड रिडिंग असतं. म्हणजे हेच आपण ब्रेन डेव्हलपमेंटच्या पुढचा कोर्स आपण. ते तुम्ही शिकवता? येस सर. ओके. हो. तर याच्याने पण मुलांमध्ये खूप छान फायदा होतो. म्हणजे इवन जेव्हा स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये मुलं टीचर शिकवतात ना, तर ते कानामध्ये पडलेलं किंवा बोर्डवर लिहिलेलं, डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं डायरेक्ट ब्रेनमध्ये सेव्ह होतं मुलांच्या. इतकी त्यांची मेमरी इम्प्रूव्ह होते.
खूप छान, येस. मस्त. खरंच खूप जास्त आवडला मला आजचा हा पॉडकास्ट. आणि काय बोलणार आजच्या पॉडकास्टबद्दल, तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपण डेमोही पाहिला, मॅमकडून हे ऐकलं, हे सगळंच अद्भुत असं आणि अविश्वसनीय असं सगळं होतं, परंतु ते रिअल आहे. आपण आपल्या पाल्यांसाठी 100% हे ट्राय केलं पाहिजे, कारण प्रत्येकाला या जगाच्या पाठीवर कुठलेच असे पालक नसतील ज्यांना वाटत नसेल की आपलं पाल्य, आपली जी मुलं आहेत ती डेव्हलप व्हावीत, त्यांचं ब्रेन डेव्हलप व्हावं, ते शांत व्हावीत, त्यांनी चिडचिड करू नये, त्यांना राग येऊ नये, आपण जे सांगावं ते ऐकावं, त्यांनी अभ्यास करावा, तो लक्षात राहावा, एक्झाम्स द्याव्यात आणि चांगल्या मार्काने त्या पास व्हाव्यात आणि आपली मुलं मोठी व्हावीत. त्या सगळ्यांचं उत्तर म्हणजे आजचा हा पॉडकास्ट आहे. इथपर्यंत तुम्ही पॉडकास्ट ऐकलेलाच आहे. या पॉडकास्टला धरून किंवा यातील चर्चिलेल्या मुद्द्यांना धरून तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील ते अवश्य विचारा कमेंट्समध्ये. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा, आपण ते प्रश्न मॅमपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून ते उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. अगदीच तुम्हाला असं वाटलं की याचा पार्ट 2 किंवा मॅम वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काम करतात, योग आहे, रेकी आहे, गर्भसंस्कार आहे, त्याच्याशी रिलेटेड जर पॉडकास्ट पाहिजे असतील तर तुम्ही तशाही कमेंट करा. आपण मॅमला पुन्हा विनंती करून या मंचावरती घेऊन येऊयात. पॉडकास्ट लाईक करा, लाईक करण्यासारखाच आहे. आणि दुसरी गोष्ट, कमेंट्स सांगितलेल्याच आहेत. शेअर, जे आपल्याला चांगलं कळतं, जे आपल्याला माहीत होतं ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे असं मी नेहमी म्हणतो. सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करण्यासाठी बळ देतो. आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. मॅम, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन राजमंचावरती? खूपच छान, खूप छान. मी तुमचे पॉडकास्ट वगैरे आधी पण ऐकायचे. एक क्युरिओसिटी होती आणि तुमची जी प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे किंवा त्याच्यामधून ना तुम्ही ऑडियन्सला किती जास्त नॉलेज मिळतं येस, येस, असे तुमचे येस. प्रश्न असतात. बरोबर. तर खूप छान. आणि मला आजचा पॉडकास्ट करून खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि सगळ्या पालकांना मी म्हणजे अगदी म्हणते की तुमच्या मुलांना तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहा. पॉझिटिव्ह बोलल्यामुळे मुलांमध्ये खूप फरक पडतो. आणि काही जरी तुम्हाला डाऊट असेल तर नक्की विचारा, मी नेहमीच तुमच्यासाठी आहे. मॅम, हा पॉडकास्ट पाहिल्याच्यानंतर प्रत्येकाला मॅमपर्यंत पोहोचायचं असेल, मॅमच्या ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, मॅमच्या ज्या काही सोशल मीडियाचे हँडल्स असतील, त्याच्या लिंक्स असतील, मॅमपर्यंत पोहोचण्याच्या सर्व डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो नेहमी, प्रत्येक पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमध्ये सुद्धा देऊयात. कमेंटमध्ये पिन केलेली कमेंटसुद्धा मॅमशी रिलेटेड कॉन्टॅक्ट डिटेल्सचीच असेल. सो सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि प्रेमाने राहावं, उत्थान करावं. थँक्यू सो मच. नमस्ते. थँक्यू सर. थँक्यू.